बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तो आम्ही चाललोय चिंचपोकळीच्या चिंतामणीला आणि डायरेक्ट एंट्री म्हणजे पाद्यपूजन आहे त्याचं. आणि पाद्यपूजन 3 वाजता चालू होणार आहे. आम्ही सगळे निघणार होतो. याला बोललो होतो हे याच्यामुळे लेट झालंय. याला बोललो होतो आम्ही की लवकर 1 वाजता निघू. लवकर आलेलो. बघा वाजले पावणे 2 वाजले तेव्हा आम्ही निघतोय. चैतन्य पण आहे आमच्यासोबत, मनीष पण आहे. हे बघा कौस्तू पण यावेळेस कौस्तूला परमिशन दिले घरच्यांनी. नाही तर त्याला नसते. आता पाऊस पण आमच्या जेव्हा आम्ही निघतो तेव्हाच पाऊस येतोय बघा. मुद्दाम करतो पाऊस आहे बघा. चैतन्यामुळे लेट झालेला, माझ्यामुळे नव्हतं झालेला. मी आलेलो बरोबर. चला तर आता आम्ही निघालोय. थोडा पाऊस कमी झालाय. आता डोंबिवली स्टेशनला चाललोय. डोंबिवली स्टेशनला पहिले तिकीट काढावं लागेल. तिथून आम्ही तिकीट काढून मग निघणार. सध्या वातावरण पण असं बंद चालू होतंय ना पाऊस, त्यात जरा डोकं फिरतं. मग एकदाच काय ते जोरात पडायचं आणि एकदाच काय ते हे करायचं. आता फक्त तिकीट काढायचं बाकी. तिकीट काढा भावांनो, तिकीट काढा. जाम आता नियम कंपल्सरी काढा. कारण आम्ही पण ट्रेन मध्ये कोणाशी भांडू नका. नाही तर डायरेक्ट ट्रेन मध्ये बिना गेट क्यू खोला, गेट क्यू ओपन किया. आता तिकीट काढू आणि डायरेक्ट एक परळचं काढू ना. परळच काढावं लागेल. डोंबिवली स्टेशनला आलोय आम्ही. आता चाललोय आम्ही तिकीट काउंटरला. इथे नागोबा निघलेला माहिती का? हा इथे सीन माहितीये का? इथे नागोबा निघलेला चाललाय. त्याने तिकीट काढ. हा पैसे नाही. भावाचे 500 रुपये गेले होते. लागले याचे 500 रुपये गेले, याचे 1200 रुपये गेले. हा जास्त ट्रेनने ट्रॅव्हल करायला त्याला 4 व्हीलर लागते भावाला. तेव्हा ट्रेन मध्ये जाताना सामान घेऊन जावा, चॉपर बिपर असे जागा आहे. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. चॉपर बिपर असे जागा आहे. मटर बिटर होतं ते पण याचं नका ऐकू. हा सगळं भाईगिरी मधलं आहे बघा. आणि पण हा फसला, हा गाणेडा फसला. 1200 रुपये भरले त्यांनी. 1200 रुपये गेले भाईचे. जाऊ दे. 1200 रुपये माझे गेले. चिल्लर आहे, 1200 रुपये चिल्लर आहे. त्याने काय केलं माहितीये का? तो काय बोलला आम्हाला, आम्ही त्याला बोललो भाऊ 1200 रुपये. तो काय बोलला माहितीये का? जोपर्यंत 5000 रुपये होता तोपर्यंत फाईन भरणार नाही. मग भावाने 5000 झालाय मग फाईन भरली बघा. काढून झालंय आपलं. ब्लॉक स्टार्ट करतो खाली करणार. थांब ना भाऊ. टेन्शन वरती गेले होते का? नाही मला आता करत. चिंच पोकळीच्या चिंता माझ्या डोळ्यात विजय असो. जाम प्लॅटफॉर्मला आलोय. आम्हाला पूर्ण गणपतीची वाईब येते. मी आणि मने जसंच प्लॅटफॉर्मची पहिली का दुसरी तिसरी पायरी चढलो तेव्हाच आम्हाला जरा गणपती यायला. चिंतामणीच्या पाद्यपूजनाला फर्स्ट टाइम. मी पण फर्स्ट टाइमच चाललोय. मागच्या वेळेस 2018 नाही 2021च्या वेळेस ना आगमनाला गेलो डायरेक्ट पाद्यपूजनाला गेलो. आणि यावेळेस आम्ही पाद्यपूजनला चाललोय पहिलं. आता आम्हाला भेटलाय चान्स तर आम्ही जाऊन येणार ते पाद्यपूजनला आलेले आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. परत स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आता जस्ट आम्ही ट्रेन मधनं उतरलो. गर्दी म्हणजे थोडीफार होती. व्ह्यू काय भारी आलाय. व्ह्यू एकदम भारी आलाय. असंच जर मान्सून चालू राहिलं ना म्हणजे कसं आम्हाला तिकडे सगळं परेलची वर्कशॉप ते पूजन बघायला ना जरा आम्हाला म्हणजे इझी पडेल. जास्त पाऊस नसणार. ते वर्कशॉप पहिले वर्कशॉपला जाऊ आम्ही, मग पाद्यपूजनला जाऊ. कारण मला तर नाही वाटत ते लोक एवढं लवकर चालू करतात. 3चा टायमिंग दिलाय. 3च्या टायमिंग मध्ये फक्त म्हणजे असं सगळं जमा होण्यासाठी त्यांनी केलं असेल तयारी वगैरे करायला. चालू आहे आय थिंक 2:45 3:30 करून टाकते. तोपर्यंत आपण परेलचे वर्कशॉप जरा बघून येऊ. आलेलो आहे परेल मध्ये आणि आम्ही परेल वर्कशॉपला जातच होतो तर तेवढंच आम्हाला बघा हे दिसलं. इथे हा बसतो कोण रे? परेलचा महाराजा इथे बसतो. त्यांचं आता सध्या डेकोरेशन म्हणजे अजून मंडप टाकलाय. पाद्यपूजन पण बाकी आहे. आता तेच आम्ही बघितलं. आता ते बघून झालं. आता पुढे चाललोय. आता वर्कशॉपच्या रस्त्याने चाललोय आम्ही. तर तिथे गेलो तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. मी आलेलो आहे जिथे आम्ही बोलणार होतो की परळ वर्कशॉप कलागंधामध्ये आम्ही आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. सध्या मी तुम्हाला आत्माचा लुक नाही दाखवू शकत कारण ते सध्या म्हणजे तिकडे बंदी केली आणि त्यांनी बरोबरच केलंय. तर आम्ही फक्त आतमध्ये एकदा जाऊन येणार आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. ही गर्दी इथेच बघायला भेटते, बाकी कुठेच बघायला भेटणार नाही. मित्रांनो आता आम्ही परेल वर्कशॉप मधनं आलोय बाहेर. तर सीन असा झाला की तिकडे जरा बॅनर लावलं की त्याच्यावर लिहिलंय असं की फोटो व्हिडिओ काढू म्हणजे असं काढू नका काय पण. आणि ते बरोबरच आहे म्हणून आम्ही न काय करता एकदम बाहेर आलोय.
म्हणजे तिकडे जास्त आम्ही ओव्हर नाही केलं की बाबा याचा लपून व्हिडिओ काढतो हे करतो आम्ही नाही. बाहेर आलो छोटासा व्हिडिओ काढला तो पण बाप्पा दाखवला नाही मी जास्त. टाकले एक छोटे clip टाकले कारण ज्यांनी रूल्स बनवले ते पण फॉलो केले पाहिजे. तर आता आम्ही अजून जागा जाणार तिकडे पण तुम्हाला दाखवतो गेलं. हे आता कुठे जायचंय आता आम्ही ते चिंतामणीच्या पाद्यपूजनची तयारी बघायला जाणार आहे. काय लालबागचं आहे ना म्हणजे पाद्यपूजनला पण जाणार आहे पण फक्त बघणार आहे की त्यांनी कसं काय सजावट केली काय डेकोरेशन केलंय. ऍक्च्युअली ते लोक अपडेट टाकत राहतात पण आपण पण बघू जरा. हे बघा मुंबईची कटिंग ही मुंबईची कटिंग आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीची ट्रॉली बघतोय तर तुम्ही हे बघा नाव तर वाचू शकता. ही चिंतामणीची ट्रॉली जाम एकदम बेस्ट वाटलं. ट्रॉली बघून जाम आवडला बघू शकता. ही थीम बघितली जातील तुम्ही. सगळी थीम म्हणजे त्यांनी पहिले ठरवलेलं आहे की असं काहीतरी बनवायचं आणि पाद्यपूजन सगळं बघू शकता तुम्ही. पाद्यपूजन आहे आम्ही सगळे इकडे पाद्यपूजन. अजून आम्हाला फिरायचं अजून टाइम वर्ष 6वे आहे. आता तुम्ही एवढं बघितलं की राजा तेजुकायचं आम्ही पाद्यपूजनला म्हणजे पाद्यपूजन मध्ये गेलो होतो. अजून चालू नाही झालंय तर आता ते झालंय. आता आम्ही निघतो लालबागच्या राजाला. ते सगळ्यात मेन आहे. आम्ही त्याच्यासाठी जेवढं लांब आलोय त्याच्यासाठी आणि चिंतामणीसाठी आणि मंडप बघायला आलोय. आणि ऍक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं की आज परेलचा महाराज आहे ना परेलचा महाराज राजा परेलचा राजाचं पण आज पाद्यपूजन आहे आणि तेजुकायचं पण आहे. राजा चिंतामणी आणि तेजुकाया यांचं एवढं या तिघांचं पाद्यपूजन आहे. अजून पण असेल पण आम्हाला एवढी माहिती नाही कारण जास्त करून आमच्या इन्स्टाला जे पोस्ट वगैरे पडतात ते सगळे चिंतामणी आणि लालबागच्या राजाचे जास्त पडतात. आणि लालबागची नगरी जे त्यांचं ऑफिशियल पेज आहे ना ते ऍक्च्युली सगळ्या गणपतींचं हे टाकतात म्हणजे काय म्हणतात तरी त्याला पोस्ट सगळे रेकॉर्ड वगैरे सगळं टाकून टाकतात. तर आता आम्ही आलेलो आहे. राजाचा मंडप तुम्ही इथून बघू शकता. हे बघा इथूनच बघू शकता. पण तरी हे बघा दिसत असेल तुम्हाला. गाईस थोडासा फोन जरा म्हणजे आमची समजू शकता ना तुम्ही एका ब्लॉगरची फिलिंग समजू शकता परिस्थिती. आज अँड्रॉइड मध्ये काढलंय उद्या आयफोन आज अँड्रॉइड मध्ये काढलंय तर उद्या आयफोन मध्ये. एक ना एक दिवस काढणारच पण जेवढं भेटतंय ना तेवढंच घ्यायचं आपण. बघ राजाचा मंडप आता इथून तुम्हाला दिसणार नाही. मी क्लोजला गेलो की दाखवतो. काहीतरी यावेळेस नवीन बनणार आहे. दरवेळेस लालबागच्या राजाचे कार्यकर्ते काय ना काहीतरी धमाका करतात दरवेळेस. तर आता आम्ही आलेलो आहे लालबागच्या राजाच्या इकडे. आता इथं आले मी रोड क्रॉस करून दाखवतो तुम्हाला. हेच बघायला लोक इकडे लांबून येतात आणि आम्हाला पहिलेच झलक भेटलेली आहे देवाची. माहितीये का हे चला ना आपण पहिले तिकडे जाऊ. लालबागच्या एंट्रीला ओम किती खुशीमध्ये बघा. जाम खुशी आपल्या याच्यामध्ये चिंतामणीला आता लालबागला रे. आता तू झाला ना आता कौस्तुभ तुला कसं वाटतंय भाई. भाई एक नंबर व्हिडिओ मध्ये बघत आले लोक तिकडे जाऊन पाया पडतात. आम्ही आता पण तिकडे पण आम्ही पण आता तिकडेच चाललोय. म्हणजे माझी पण जाम इच्छा होती. मी लोकांना आम्ही कधी सारखं ठरत होतो की आम्ही जाऊ तिकडे आणि आमचं ते ठरायचं ना जे राजाच्या जे कृपेने जे ठरलंय आणि आम्ही इकडे आलो ते भाग्यच आहे आमचं. आणि आता आम्ही तिकडे चाललो. आता आम्ही त्या इथे चाललोय त्या स्थळाच्या इथे चाललोय जिथे सगळे पाया पडायला येतात. भाग्यच आहे माझं जे मी इथे आलो. काय फिलिंग आहे भाई. ओजी फिलिंग आहे. पडलोय आणि तो आमच्या सोबत जो मित्र असतो म्हणजे रील्स मध्ये कधी कधी दिसतो कधी कधी दिसत नाही. तो आता म्हणजे जय तो पण इथे आलाय. हे बघा तो इकडचा रहिवासी आहे. कॅमेरा जाता आणि तो गाडी घेऊन आलाय पण त्यांनी पण त्याचं डोकं एवढं म्हणणं आहे ना एकच गाडी घेऊन आलाय बघा. आम्ही एवढे सगळं त्यांना गाडी एक घेऊन आलाय बघा. चंदनवाडी पुढे लालबागचं ते सगळं झालेलं आहे.
आता आम्ही चाललोय चिंतामणीच्या जे पाद्यपूजन आहे तिकडे चाललोय आम्ही. चालतच चाललोय ऍक्च्युली, कारण आम्हाला पण जरा त्यांना पण मी मुद्दामून चालत लावलं यांना. बघू ना, नुसते गाडी घेऊन फिरत असतं, जरा कष्ट करू दे यांना पण. मुंबई बघण्यासारखीच आहे खरंच. जेव्हापर्यंत चिंतामणीचं काही दिसत नाही ना या लोकांना चिंतामणीचं काही दिसत नाही ना तोपर्यंत यांना सुकून नाही भेटणार आहे. आता आलंय, जवळ झालंय, फक्त रोड क्रॉस केला तुम्हाला पूर्ण दाखवतो तिकडे. तुम्ही बघू शकता इथून लांबूनच तुम्हाला हे बघा लाइटिंग दिसत असेल. आपली जरा क्वालिटी पुअर आहे, पण तुम्हाला इकडे दिसत असेल हे बघा क्वालिटी. लांबूनच एवढी लाइटिंग झळकते. तिकडे पुढे गेल्यावर पण मी तुम्हाला दाखवतो. पोरं सगळी आमची हे बघा मजा आहे आता. चैतन्य ज्या महाराज आहे, चैतन्य जयच्या गाडीवर बसून पुढे गेलाय. डायरेक्ट चिंतामणीच भेटेल आम्हाला. थांबले ध्यानी मनी तू चिंतामणी, चिंता मिटते पाहता क्षणी. मुख दर्शन जो तो घेई, साठवी तो नैनातुनी. आलेले आजचं नशीब जरा खराब निघालं, पण पाद्यपूजन झालेलं आहे. म्हणजे तुला काय बोलायचं, पाद्यपूजन झालेलं आहे तर त्याच्यावर एक नंबर फील वाटतोय भाई. आता मनीषचं पण म्हणजे मन आहे का म्हणे, कारण आम्ही चिंतामणीला आलोय आणि याला म्हणतात बाई नजर. आता अजून पुढे जाऊन दाखवणार आहे आमचं मला. काय फुल भारी फील येतोय. आता जेवढी गर्दी पुढे जेवढी गर्दी असेल. आमचं नशीब आमच्या सोबत नव्हतं, पण चिंतामणी हा आमच्या कायम सोबत होता आणि त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणण्यात खूप मदत केली. शेवटी त्यांनी आम्हाला त्याची मंडळाची सजावट वगैरे दाखवायला इथपर्यंत आणलं. खरंच त्याची कृपा सगळ्यांवर खूप निराळी आहे. पाद्यपूजन जे आहे ते झालेलं आहे. आमचं नशीब नव्हतं पाद्यपूजनचं. तोंड बघायचं, तोंड बघा, याचं तोंड बघायचं बघा. पाद्यपूजन झालेलं होतं. चैतन्य पहिले गाडी कारण त्याला पाद्यपूजन बघायचं होतं, पण नशिबात त्याच्या पण नव्हतं, आमच्या कोणाचं नव्हतं. पण ते डेकोरेशन आहे एकदम क्वालिटी डेकोरेशन केलंय. आणि जे पाद्यपूजनची गोष्ट झाली तर एकदम धमाकेदार झालं असणार आणि सगळे त्याच्यासाठी झालेले. बाकी इथे पाद्यपूजनला आलो असतो ना आम्ही. पाठपूजन पाठपूजन टाइम आहे. आम्ही जाम चालू वर्कशॉप मध्ये येणार. वर्कशॉप पूर्ण स्टेशन पासून इथपर्यंत चालत झालोय आपण. तो तकलाय आमच्या. आता आम्ही चिंतामणीचं जे आहे ते पाद्यपूजन तर भेटलं ना आम्हाला, पण आम्ही थांबणार होतो. अजून खूप कार्यक्रम आहेत आणि यांना पण ना जरा बाहेर जायचंय. चैतन्याला जयला पण बाहेर जायचं म्हणून. जय तर काय इथेच राहतो आहे ना. जयला काय प्रॉब्लेम, पण चैतन्याला आणि ओमकारला बाहेर जायचं. आम्हाला सोडलाच आहे बघा. थँक्स, लव्ह यू. तर आता आम्ही निघतोय, घरीसाठी निघतोय. आणि आमचं तुमचं पण नशीब नव्हतं आय थिंक, कारण आम्हीच लेट पोहोचलो. तर आम्ही लवकर पोहोचलो असतो मला पण पाद्यपूजन बघायला भेटलं असतं. तर आता आम्ही सध्या व्हिडिओ करतोय. नशिबात होतं. आणि आता तुम्ही हे पण बघू शकता, तुम्हाला दाखवलं असं पण गर्दीमध्ये उभा राहायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी झाली फक्त पाद्यपूजनला. विचार करा, आगमनच्या दिवशी किती गर्दी होणार आहे. याचं तोंडच बघा कसं झालंय त्या आगमनच्या दिवशी. तर आता आम्ही सगळे चाललोय. तर हे चला चाललोय आता सगळ्यांना. बाय 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 बाय. रामदेव बाबा, चला बाय.